मॉर्निंग. ओम नमः शिवाय. मी गीताच्या दुनियेत तुमच्या सर्व मैत्रिणींचे स्वागत. तर लातूरला आलेली आहे आणि लातूरला काल आल्यानंतर मी दसरा काढलाय. थोडाफार आवर केली घराची. तुम्ही बघू शकता दसरा काढला की पहिली निशाणी असते, हाताला बेल्ट, मानेला बेल्ट, कमरेला वेस होत आहे. आपण दसरा काढतो आणि एवढं दुखायला सुरू होत आहे. पाय दुख, हात दुख, कंबर दुख, पाठ दुख. तसंच माझा हात दुखायला लागलाय. म्हणून हे बेल्ट लावलेला आहे. हा बेल्ट मला जवळपास 5 वर्षाखाली डॉक्टरने दिलेला आहे. आणि ज्या वेळेस काही असं आगावचं काम निघालं त्यावेळेस मला बेल्ट लावावं लागतंय. नंतर आता 8-10 दिवस जर मी बेल्ट वापरला कंटिन्यू मध्ये तर दुखायचं थोडंसं कमी होऊन जाते ते. त्याच्यामुळे त्याची काही अडचण नाही. आणि मला तुमच्याबरोबर माझ्या किचनचं थोडंसं चेंजिंग केलेलं आहे. मी बरंचसं सामान काढलं, बरंचसं सामान नवीन लावलेलं आहे आणि मला ते तुमच्याबरोबर शेअर करायचं होतं. कारण बऱ्याच मैत्रिणींचा आणि दसरा काढायचा राहिलेला आहे. कारण घर स्थापनेला आणि 8 दिवस आहेत आणि बरेच जण महा झाल्याशिवाय दसरा काढत नाहीत अशी प्रथा असते. तर बरेच जणांचा जर दसरा राहिला असेल आणि त्यांचंही घर माझ्यासारखं इथलं छोटं, माझं लातूरला घर छोटं आहे ना, तर असं छोटं जर घर असेल तर तुम्ही हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक खास. सामान खूप कमी असलं तरी पण तुम्ही जर योग्य पद्धतीने जर जिथल्या तिथं वस्तू लावल्या, तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठली ग्रीनरी हे लावली घरामध्ये आणि वेल हे लावले तर घर खूप सुंदर दिसतंय. आणि कुठल्या वस्तू ठेवल्या पाहिजे, कशी घराची मांडणी केली पाहिजे म्हणजे सामान ठेवण्याची, तर मी तुमच्याबरोबर ते शेअर करणार आहे. आणि बऱ्याच मैत्रिणींना जर सामान लावलेलं जर आवडलं तर मैत्रिणींना सबस्क्राईब करा, माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. आणि गेल्या वेळेसचा जो व्हिडिओ होता जी की मी गावाकडे दसरा काढलेला आहे, खूप मैत्रिणींना सपोर्ट केला. खूप भारी वाटलं मला तो व्हिडिओ पाहिल्यानंतर. आणि खूप जणांनी एवढं लाईक केलंय, एवढं सबस्क्राईब केलंय, एवढा सपोर्ट केलेला आहे की असंच त्यांचं माझ्यावर प्रेम राहावं. आणि ह्या पण व्हिडिओला मैत्रिणींना तसं सपोर्ट करा. आणि मी तुम्हाला आता दाखवते. सुरुवात मी माझ्या दरवाजापासून करते किचनच्या. कारण तुम्हाला तिथून कसं म्हणतात ते नाही, मी काय करते अगोदर तुम्हाला घराची सुरुवात दाखवते, मेन दरवाजाची, आणि नंतर माझ्या किचनचा दरवाजा दाखवते आणि नंतर मग किचन दाखवते. कारण जवळपास खूप वर्षापासून आपल्या इथं म्हण आहे, म्हणली जाते की घराची कळा हे अंगण दाखवते. आणि माझंही घराचं अंगण तुम्ही अगोदर बघा आणि नंतर ठरवा हिचं घर कसं असणार आहे आणि कसं ठेवत असणार आहे. तर चला मी दाखवते. हा माझा हॉलचा मेन दरवाजा आहे आणि फुलाच्या माळा लावून घेतलेल्या आहेत. वरती छोटंसं पानाचं तोरण आहे आणि सूर्यदेवतेची मूर्ती आहे छोटीशी, तुम्ही बघू शकता. आणि आता खालचा एरिया मी जवळून दाखवते. ह्या दरवाजाचा खालचा भाग आहे. आपण दरवाजाला, मेन दरवाजाला भोवती लावून घेतलेली आहे आणि स्वस्तिकची रांगोळी आहे. आणि एंट्रीला कधी पण हळदी कुंकू लावायचे उंबरट्याला. त्याचबरोबर साईडला मध्ये फुलं ठेवलेली 2-3 आणि संध्याकाळी लावायला दिवा. हे आपल्या किचनची एंट्री आहे, किचनचा दरवाजा. सुरुवात माझ्या देवघरापासून करते. तर असा हा माझ्या देवघराचा लुक आहे, तुम्हाला मी दाखवते. हे माझं देवघर आहे आणि याच्यामध्ये मी चेंज केलेला आहे. ज्या मैत्रिणी माझा पहिल्यापासून व्हिडिओ पाहतात त्यांना माहिती आहे हा पडदा मी नवीन लावलेला आहे, जे की पाठीमाग गुलाबी कलरचा दिसायला आहे. आणि हा कपडा पण त्यांना माहिती आहे की मी लक्ष्मीसाठी घेऊन आलेली होते आणि त्यावेळेस काही उपयोग एवढा झालेला नाही त्याचा जसा मला पाहिजे होता. मग ते कपडा आपला शिल्लक राहणार होता. म्हणलं चला असंच ठेवून देण्यापेक्षा त्याचा वापर करावा, उपयोगात आणावं ते. कारण असं काही वाया घालायला मला अजिबात आवडत नाही. आणि मस्त मी आता असा कपडा लावून घेतलेला आहे, तुम्हाला मी जवळून दाखवते. छोटासा आपला घरगुती दोरा आहे, त्याच्यामध्ये फक्त शिवून घेतलेला आहे. अजिबात मशीनची ही गरज पडलेली नाही, फक्त दोऱ्यामध्ये ओवून घेतलेला आहे. आणि अशा पद्धतीनं देवघराला पाठीमागं लावलेला आहे. आता मला याच्या पाठीमागं केली तर लाईटिंग करून घेणार आहे मी, की खूप छान दिसती लाईटिंग केल्यानंतर. आणखीन किचनवाट्याच्या साईडला आपलं देवघर असते आणि आपला बराचसा वेळ आपल्या किचनमध्ये जातो. आणि किचनमध्ये जर देवघर असेल आणि ते एवढं फ्रेश ठेवलं तर आपण खूप फ्रेश वाटणार आहे. आणि याच्यानेच अर्धी तर एनर्जी येणार आहे आपल्याला काम करायला, आपला उत्साह वाढणार आहे आणि अजिबात बोर वाटणार नाही. आणि संध्याकाळच्या वेळेला मस्त देवाला दिवा लावून घ्यायचा, किती भारी वाटतंय बघा. तुम्हाला देवघर असं आवडलं का मैत्रिणींनो? आता मी दाखवते. हे देवघर तर मी आता तुम्हाला दाखवलेलं आहे. आता माझं दुसरं देवघर तुमच्याबरोबर मी शेअर करते. आता दुसरं देवघर म्हणजे आपला किचन ओटा. आणि किचन ओटा म्हणलं की आपली गॅसची शेगडी आली.
आणि जर इथं जर फ्रेश ठेवलं सगळं वातावरण तर आपल्याला स्वयंपाक करायलाही खूप छान वाटते, फ्रेश वाटते आणि अजिबात बोर होत नाही. त्याच्यामुळं कधी किचन ओट्याच्या साईडला ग्रीनरी ठेवायची. तुम्ही ओरिजिनल ठेवू शकतात जसं की मी इथं ठेवलेली आहे, किंवा तुम्ही आर्टिफिशियल म्हणजेच अशी पण ग्रीनरी ठेवू शकतात. याच्याने खूप भारी वाटते. तुम्हीच पाहू शकतात माझं किचन किती छान दिसायलं आहे आणि पाठीमागं पांढरी स्टाईल आहे, त्याच्यामुळे तो एकदम सुंदर वाटायला लागली ग्रीनरी तिथं बघू शकतात. आणि असं जर किचन असेल तर स्वयंपाक कितीही स्वयंपाक केला तर अजिबात थकवा येणार नाही, हे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. हे बघू शकतात, हे घरी तयार केलेलं आहे, मी स्वतः तयार केलेलं आहे. आणि ही ग्रीनरी तुम्हाला माहिती आहे जी की मी लक्ष्मीसाठी खरेदी केलेली होती. आणि आता लक्ष्म्या झालेल्या आहेत. 2-4 वेल आपल्या घरातले उचलून घेऊन आले आणि सुंदर असं डेकोरेशन तयार केलेलं आहे. त्याच्या खिडकीच्या खाली माझा गॅस होता आणि आता मी गॅस ह्या साईडला ठेवून घेतलेला आहे. आणि एवढा सारा वट्टा आता मला भांडे घासायला ते वापरायला भेटलेला आहे. आणि त्याचबरोबर माझं फिल्टर आग्नेय दिशेला होतं, म्हणजे ह्या कॉर्नरला मी ठेवलं होतं. मग आग्नेय दिशेला पाणी नसू नये म्हणून मग नंतर चेंज केलेलं आहे. आणि ह्या साईडला आता फिल्टर मी ठेवलंय. आणि पाणी घ्यायलाही कसं सोपं व्हायला लागले. जरी थोडंफार पाणी सांडलं तरी आपल्याला बेसिनमध्ये ढकलता येते तेच पाणी. आणि आणखीन एक गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करायची, हे असे हुक मी ऑनलाईन आणलेले आहेत, म्हणजे मागवलेले आहेत. आणि जवळपास हे 75 रुपयाला 20 भेटलेले आहेत मला. आणि असे जागोजागी लावायला हे कसं खाली ठेवलं नाही सगळं खराब होत आहे, त्याच्यापेक्षा वरती अडकून ठेवलं त्याची जागाही स्वच्छ करू शकतो तू वरती अडकवलेल्या असल्यानंतर प्रत्येक गोष्ट. आणि जागोजागी तुम्हाला माझे हुक दिसतील, जेणेकरून मला ज्या ज्या वेळेला अशा हुकांची गरज पडते त्या वेळेला काही ना काही अडकवायला भेटतं. मग मला हा चॉपिंग बोर्ड मी ऑनलाईन विकत घेतलेला आहे. 95 रुपयाला हा भेटलेला आहे. खूप छान चॉपिंग बोर्ड भेटलेला आहे बघू शकता तुम्ही. त्याचबरोबर जी मी वेल ह्या कॉर्नरला लावलेले आहेत तेच वेल माझे इथं मी लावून घेतलेले आहेत. आणि छोटंसं आपलं रॅक, हे रॅक खूप काम करतात. त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या वस्तू बसल्या जातात. ती साहित्य बसलेलं आहे याच्यामध्ये. अजिबात दुसरं रॅक लावायची मला गरज नाही. माझ्या घरामध्ये दुसरं रॅक नाही. आता एवढंच रॅक माझं पूर्ण काम भागवतंय. त्याचबरोबर जसं आपण गेल्या वेळेस दाखवलं होतं तू छोटे छोटे भरण्या मी इथं ठेवलेल्या आहेत जे की आपल्याला नेहमी लागणाऱ्या गोष्टी आहेत. हे साखर, पत्ती, त्याचबरोबर टाईट डब्बा आहे. याच्यामध्ये बिस्किट अजिबात सरदले जात नाहीत. आणि तुमचा पावसाळा, उन्हाळा, हिवाळा काही असू द्या. त्याचबरोबर साईडला मिक्सर ठेवलेला आहे मी. आणि मिक्सरसाठी गावाकडनं पाट घेऊन आलेली, कारण ह्याच्या खाली बरंचसं पाणी जात होतं ज्यावेळेस आपण वट्टा साफ करतो. आणि हे तर तुम्हाला माहिती. त्याचबरोबर पातेले हे ह्या साईडला ठेवले, मिक्सरचे भांडे ठेवून घेतलेले आहेत. आणि एकाखाली एक अशा 2 कढया ठेवून घेतलेल्या आहेत. माझ्या नवीन मैत्रिणी आहेत त्यांना मी दाखवते. इथं अजिबात माझ्यात छोटे छोटे डबे दिसणार नाही. जे काही 1-1 किलो बसण्यासारखे डबे ठेवलेले आहेत. फक्त अजिबात राडा ठेवलेला नाही. थोडेच भांडे पण सुटसुटीत आणि छान ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. विशेष करून तुमच्याबरोबर एक गोष्ट मला शेअर करायची होती. हे तर आपलं डबे इथं खूप कमी आहेत, त्याच्यामुळे बिस्किट पुड्यासाठी एक बास्केट केलेली आहे जी की आपल्या वट्ट्याजवळ ज्यांना कोणाला चहा बरोबर बिस्किट खायचे तर त्यांनी खाऊ शकतात. आणि ही आपली भरणी आहे. तुम्ही म्हणताल ह्या भरणीमध्ये नेमकं काय आहे? काही नाही, ह्या भरणीमध्ये फक्त कॅरी बॅगा ठेवलेल्या आहेत. अजिबात कॅरी बॅगा इकडे तिकडे टाकायच्या नाहीत. आणि सिलेंडरच्या खाली हे अशा खोसून ठेवायच्या नाहीत, वट्ट्याच्या खाली खोसून ठेवायच्या नाहीत, त्याच्याने कॉक्रोच पण होतात. त्याच्यामुळे भरणी करायची. आणि भरणीमध्ये ही साईड दाखवते. अजिबात इथं सुद्धा तुम्हाला राडा दिसणार नाही. ट्रॉलीमध्ये सगळे साहित्य आहे. साहित्य म्हणण्यापेक्षा प्रत्येक साबणं आहेत अंगाची, भांड्याची. त्याचबरोबर फरशीचं लिक्विड आहे, शॅम्पूचे पाऊच आहेत, तेलाचे पॉकेट आहेत, पितांबरी आहे आणि मीठ पॉकेट आहे. एवढं साहित्य इथे एका ट्रेमध्ये बसून गेलेलं आहे. त्याच्यामुळे अजिबात दुसरा राडा दिसत नाही. आपला नेहमीचा मसाले डब्बा, तेलाचं बुटलं ठेवलेलं आहे. त्याचबरोबर हे तेलाचा डब्बा माझा नेहमीसाठी नसतो, कडलेलं तेल आहे म्हणून ते तशा डब्यात मी काढून ठेवलेलं आहे.
त्याचबरोबर ठेचा जर केला तर ह्या डब्यात ठेवण्याची मला सवय आहे. त्याचबरोबर आपली तेलाची कॅटली आणि नेहमीच आपला कुकर. हे असे 2 प्रकारचे कुकर आहेत. बघू शकता, एकामध्ये भात आणि एकामध्ये वरण. बस आणखीन काय पाहिजे. त्याचबरोबर पुरणपात्र ठेवलेलं आहे. एक्स्ट्राचे कप आहेत, जेणेकरून पाहुणे आले तर आपल्याला कप असावे दुसरे पण. थोड्याफार 2 वस्तू आहेत. बस बाकी काही नाही. एवढं सुटसुटीत किचन ठेवायचं. अजिबात कॉक्रोच ते होणार नाहीत आणि दिसायलाही छान दिसतं. हे बघा, आपला गावाकडचं लसूण आणि कांदे संपत आलेत. कांदे आता अशा पद्धतीने वट्ट्याखाली ठेवून द्यायचे, जेणेकरून हवा पण लागते आणि खराब होणार नाहीत. हे बघू शकतात, देवघर, वट्टा, किचन ओटा किती सुंदर दिसायला. अजिबात राडा दिसत नाही. आणि ह्या गोष्टीला सपोर्ट करणारी एक गोष्ट आहे ज्याच्यामुळं हा सगळा राडा आपला दूर होतोय. ते म्हणजे तुम्हाला विशेष दाखवायचं होतं. हा आपला नॅपकिन असा खिळा लावलेला आहे. ओट्याची बाजू बघू शकतात, जिकडे जास्त कोणाचं लक्ष जात नाही अशा ठिकाणी नॅपकिन अडकून द्यायची, जेणेकरून आपण वट्टा पुसला की तिथं थोडीशी सुकली जाती, वाळली जाती आणि नंतर कामाला उपयोगाला पडती. इथं आपण ठेवतो पोळ्याची भाकरीची दुरडी आणि मुंग्या होऊ नये म्हणून त्याला खडू वडलेला आहे, जेणेकरून वरचा भाग आद्र राहतो आणि अजिबात मुंग्या होत नाहीत. त्याचबरोबर भाजीपाल्याचं स्टँड आहे आणि ही टाकी आहे. तर मी तुम्हाला मागच्या वेळेस दाखवलं होतं. हे टाकीमध्ये माझं एक्स्ट्राचं साहित्य असतं, म्हणजे किराणा असते. पण आता मी जी डाळ उन्हाला वाळू घातलेली होती, तुरीची डाळ आहे ही, तर ही अशी त्याला बोरिक पावडर लावली आणि पॅक करून ठेवून दिलेली आहे. आणि हे बघू शकता तुम्ही, यात ठेवलेली बाजरीचं पोत आहे. 25 किलो बाजरी घेतलेली आहे, आमच्या ननंदबाईने पाठवून दिलेली आहे. आणि त्याच्या खाली जी बसण्याचे आसन असतात, माझ्याकडे इथं काही पोते नाहीत, मग बसण्याचे आसन थोडेसे गरम राहतात, मग त्याच्या खाली मी 2 आसनपट्ट्या टाकून ठेवल्यात, जी की बाजरी खाली आणि टाकी खाली पण. हे बघू शकता तुम्ही, हे आपलं रॅक आहे आणि रॅकवर थोडेसे मोठे मोठे गोष्टी ठेवलेले जे आपल्याला कधी तर लागणार आहेत अशा वस्तू आहेत. आणि 2 नंबरला डब्बे ठेवलेले इथं, ट्रान्सपरंट डब्बे ठेवलेले इथं. आणि ट्रान्सपरंट डब्यामध्ये पण तुम्ही बघू शकता महत्त्वाच्या गोष्टी आहेत, जी की आपल्या डाळी, मसूर डाळ, उडदाची डाळ, जे काही डाळी असतील ते सगळ्या डाळी याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत. आणि ट्रान्सपरंट डब्यामध्ये ठेवण्याचं कारण म्हणजे त्याला काही आळ्या जाळ्या लागल्या तर आपल्याला ताबडतोब लक्षात यावं आणि आपण थोडीशी स्वच्छता करून ठेवावी त्याची. त्याच्यामुळं रवा ते सगळं मी अशा ट्रान्सपरंट डब्यामध्ये ठेवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपला खप्पा येतोय. हे आपलं सगळ्यात मेन काम. हे आपलं मेकअप किट आहे. याच्यामध्ये सगळं मेकअपचं साहित्य आहे आणि ते आवश्यकच असतंय. रोजच्या दिवसाला नाही, पण कधी तर सणाला असं करायला मेकअप छान वाटते. आणि त्याचबरोबर आता दाखवते दसऱ्याचा विशेष भाग, म्हणजेच स्टीलचे डबे काढून झालेले चकचकीत डबे झालेले आहेत. अधिक पसारा नाही माझ्याकडं थोडे डबे आहेत इथं आणि ते पण एकदम छान ठेवण्यात आलेले आहेत. बघू शकतात. आणि कधी पण क्रमानुसार डबे ठेवायचे, त्याच्यामुळे त्याची सुंदरता आणखीन वाढते. आणि दुसरी गोष्ट, कार्पेट जरी नसलं टाकायचं तर असे पेपर टाकायचे, अजिबात पोते बिते खाली टाकायचे नाहीत. बरेच जणाला सवय असते की डब्यांखाली पोते टाकायचे, अजिबात पोते बिते टाकायचे नाहीत. तुम्ही पेपर टाकू शकतात. तुम्हाला जर आणखीन भारी लुक पाहिजे असेल तर कार्पेट नक्की टाका. त्याचबरोबर आता तिसरा खप्पा आपला, चौथा खप्पा, हे माझे जर्मनचे डबे. आणि जर्मनच्या डब्याचा व्हिडिओ तुम्हाला मी दाखवलेला आहे. ज्या माझ्या मैत्रिणी जर्मनचे डबे माझे पहिल्यांदा बघत असतील त्यांना वाटत असणार आहे की किती स्वच्छ डबे काढलेले आहेत, पण तसं नाही मैत्रिणीनो. अजिबात ह्या डब्याला मी मेहनत घेतलेली नाही, त्याला फक्त कलर केलेला आहे. बघू शकता तुम्ही कसली चकाकी आहे या डब्यांना. आणि फक्त सिल्वर कलर केलेला आहे याचा. आणि हे कलर देऊन आता 2-3 वर्ष व्हायला लागलेत. आणि ही चकाकी कायमस्वरूपी आहे. आपल्या निरम्याच्या पाण्याने फक्त धुवून घ्यायची दरवर्षी. आणि एवढी चमकतात डबे आणि एवढं भारी वाटते ते डबे. स्टीलच्या डब्यांपेक्षा बघू शकता, स्टीलच्या डब्यांपेक्षा सुद्धा हे जास्त चमकतात आणि खूप सुंदर वाटतात. तुम्ही करू शकतात जर तुम्हाला आवडले असतील असे डबे तर. आणि जर तुम्हाला करायचं असेल तर मी व्हिडिओ शेअर केलेला आहे चांदीसारखे डबे चमकणार म्हणून, तर तो तुम्ही व्हिडिओ पाहू शकतात.
आणि सगळे काही कपडे असे वरती ठेवण्याऐवजी ऑर्गनायझरमध्ये जर ठेवले तर त्याच्यावर धूळ बसत नाही आणि राडा पण दिसत नाही. किचनमध्ये खुर्ची ठेवलेली आहे आव्हांसाठी जेवायला, की जेणेकरून वट्ट्यावरती ताट ठेवायचं आणि त्यांना जेवायला वाढायचं. पूर्ण घराचा व्हिडिओ मी शेअर करते. आणि जर तुमचं घर छोटं किती असलं आणि सामान तुमच्याकडे किती जरी कमी असलं, जर तुम्ही अशा पद्धतीने जर व्यवस्थित ठेवलं तर घर खूप सुंदर दिसणार आहे.